अजितदादांच्या सोबत काम करताना चांगल्या आठवणी, वाईट आठवणी अशा अनेक आठवणी. पण अजितदादासारखा दिलेला तत्व पाळणारा, वेळ पाळणारा आणि सर्वसामान्य माणसाचं काम करणारा, तळमळीनं काम करणारा नेता हा महाराष्ट्रात कुठेतरी नेते त्याच्यात अजितदादांचं नाव आहे. अजितदादा असो, स्वर्गीय मुंडे साहेब असो, हे दोन नेत्यांचं महाराष्ट्राच्या इतिहासात नेहमी नोंद होईल. क्षमता असताना दोन्ही नेत्यांना या महाराष्ट्रात बता आला नाही, ही सल देखील महाराष्ट्राच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहिली. अजितदादांनी काही बैठका झाल्या. 10 फेब्रुवारीला परत विभागलेली राष्ट्रवादी ही एकत्र होणारच होती आणि त्या संदर्भात देखील पवार साहेब असो, जयंत पाटील साहेब असो, सुप्रियाताई असो, मागच्या आठवड्याभरापूर्वी बारामतीत बऱ्याच गोष्टी घडल्या. खरं तर नियतीला ते मान्य असावं, नियतीने असा घाला दादांच्यावर घातला आणि एक काम करणारा स्पष्ट वक्ता माणूस आज आपल्यातून नियतीने खरा हिरावून घेतला. याच्यावर आज सामान्य माणसाचा विश्वास बसायला तयार नाही. आज दादासारखा माणूस येता तयार नाही. हे 35-40 वर्ष एखादा माणूस ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला तो एका शिखरावर पोहोचतो, त्याच्या शब्दात तेवढी ताकद निर्माण होते. आज अजितदादाचं प्रशासनावर सगळ्यात जास्त वचक जर या महाराष्ट्रात कोणत्या नेत्याची आहे तर पहिलं नाव हे अजितदादाचं निघतं. मुक्तशीरपणा कोण करू शकतं तर अगदी पहाटे 5:30-6 वाजल्यापासून कामावर जाणं, कामं बघणं आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांच्या अडचणी सोडवणं हे काम दादांनी नेहमीच केलं. खरं तर आज दादाच्या जाण्याने आपल्या बीड जिल्ह्यात झालं, कारण वर्षभरापूर्वी ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले होते आणि पालकमंत्री झाल्याच्या नंतर आपल्या जिल्ह्यात देखील ते कसं काम करतात, ते काय करू शकतात याचा अनुभव आला होता. काही ठिकाणी बऱ्यापैकी प्रमाणात बीड आणि पुण्याला हे 2 ठिकाणी पालकमंत्री असल्यामुळंच महाराष्ट्रात फक्त मोठा नेता पालकमंत्री झाल्यामुळं काय होऊ शकतं तर पुणे आणि बीड या 2 ठिकाणीच महाराष्ट्रात DPTCचा विकास निधी हा वाटप होऊ शकला. तर एवढ्या मोठ्या उंचीचा नेता आणि हा त्यांचं अकाली जाणं हे आपला जिल्हा महाराष्ट्रासाठी खूप मोठी शोकांतिका, खूप मोठं दुःख महाराष्ट्र आणि आपल्या सर्व सामान्य सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना आहे. कारण पक्षभेद सगळं विसरून एखादा माणूस ज्यावेळेला काम करत असतो राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला त्यांनी कधी जात पात धर्म किंवा कोणत्या पक्षाचा आहे हे कधी न बघता आपल्यासमोर आलेल्या माणसाची अडचण सोडवण्याचं काम या अजितदादांनी नेहमीच केलं. अशा या मोठ्या नेत्याला माझ्या कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.